नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. आज शेवटी त्या 3 उपचुनाव जे बाय इलेक्शन्स होते विधानसभाचे, त्याचे निकाल लागले. ज्या पोटनिवडणुका होत्या त्यातली एक गुजरातची होती, मंजलपूरची, एक मध्य प्रदेशची दतियाची आणि एक बिहारचे बाकीपूरची. पूर्ण देशात त्या 3 पैकी 2 विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा जबरदस्त. आणि मंजालपूर जो विधानसभा होती गुजरातची, तिथे बीजेपी निवडून येणार हे जवळजवळ नक्कीच होतं. त्यामुळे तिथे चर्चा नव्हती. तिथे कुठलाही त्याच्याबद्दल कोणी पत्रकार जात नव्हता. चला ठीक आहे, जे लोकल लोक कव्हर करत होते. काँग्रेसने जिथे असा उमेदवार दिला तो बहुतेक बीजेपीला विचारून दिला असावा, कारण गुजरातमध्ये काँग्रेसचं काही होत नाही आता हे दिसायला लागलं. राहुल गांधी जाऊन भले म्हणाले की लंगडा घोडा, असा घोडा, तसा घोडा, सगळे घोडे 12%. गुजरातमध्ये पूर्ण युनिट जे आहे ते कोणालाही तुम्ही त्यात काँग्रेसला पहा, जे आता सध्या पदावर बसलेले आहेत, ते कुठे ना कुठे बीजेपीचे उपकृत उमेदवार आहेत. बीजेपीने उपकृत केलेले आणि जे खरे बीजेपीशी लढू शकतात त्यांना दिल्लीचे जे स्लीपर सेल आहेत, लुंगी गँग आणि जय जगत गँग, ती त्यांना कसंही वर येऊ देऊ शकत नाही. त्यामुळे गुजरात आता भाजप म्हणजे काँग्रेसने विसरलेलं बरं. काँग्रेसची स्थिती गुजरातमध्ये बंगालसारखी किंवा सारखीच झालेली आहे. तिथे कोणी किंवा ओरिसासारखी, तिथे नाहीच्या बरोबर 4-5 लोक आली तरी खूप आहे. पण दतिया गुजरातला लागून असलेला प्रदेश, मध्य प्रदेश, दतियाचं हे जे निवडणूक आहे, पोटनिवडणूक एवढी महत्वपूर्ण का? त्याच्या मागं कारण असं की दतियामध्ये राजन भारती नावाचा आमदार काँग्रेसचा, तो कुठल्या केसमध्ये त्याला सजा झाल्यामुळे त्याची सदस्यता संपली. त्यामुळे तिथे पोटनिवडणूक. आता तिथे पोटनिवडणूक जेव्हा झाली तेव्हा तिथे नरोत्तम मिश्रा नावाचा एक धाकड नेता, जो दतियामधनं रेग्युलर जिंकायचा, पण मागच्या वेळेला तो हारला. त्याच्या हारण्यामध्ये सुद्धा असं म्हणतात की तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्याला निपटवलं. मिश्राजी, नरोत्तम मिश्रा गृहमंत्री राहिलेले आहेत, अमित शहाचे फार जवळचे. त्यामुळे हे जवळजवळ नक्की होतं की जर भाजप सत्तेत आली तर नरोत्तम मिश्रा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यावेळेला मामा म्हणजे शिवराजसिंग चौहान मुख्यमंत्री होते. असं चर्चा आहे की नरोत्तमला त्यांनी निपटवलं. ते प्रत्येकच राजकारणात सांगतात. आणि त्यामुळे जेव्हा तिथे पोटनिवडणूक होती तेव्हा नरोत्तम मिश्रांना माहित होतं की आपल्यालाच लढावं लागणार नाही, आपण यावेळेला जिंकणार. कारण तिथल्या लोकांना माहित होतं की नरोत्तम मिश्रा जर जिंकले तर तिथं मोठे मंत्री होऊ शकतील. आता मुख्यमंत्री जरी मोहन यादव असेल तरी मोठं पद त्यांना मिळेल. त्यामुळे तिथे लोक फार उत्साही होते पोटनिवडणुकीमध्ये की ती चूक झाली आमच्याकडनं, आता आम्ही नरोत्तम मिश्रांना जिंकून देणार. प्रदेश संघटनेनं आणि मुख्यमंत्र्यांनी एकच नाव वर पाठवलं दिल्लीला या पोटनिवडणुकीसाठी, नरोत्तम मिश्राचं. पण दिल्लेश्वर नाही नाही, नरोत्तम नको. आम्ही नीरज म्हणजे सॉरी आशुतोष तिवारीला पाठवलं. तोही ब्राह्मणच आहे. आशुतोष तिवारीचं नाव आल्या आल्या त्या पूर्ण दतियामध्ये भाजपच्या संघटनमध्ये हंगामा झाला. खूप लोकांनी राजीनामे दिले. तालुका लेवलवर, ब्लॉक लेवलवर, ग्रामपंचायत लेवलवर, कॉर्पोरेशनच्या लेवलवर, जिल्हा अध्यक्षांनी सुद्धा. आणि पूर्ण रस्ता जाम, हायवे जाम. पोलिसांनी लाठीचार्ज केला रस्ता खाली करण्यासाठी. वॉटर कॅनॉन वापरल्या गेल्या. लोकांवर केसेस रजिस्टर झाल्या. दिल्लीने चाबूक उचलला. नरोत्तम मिश्राला सांगितलं जेलमध्ये जा, मरता क्या न करता. बिचारा चुपचाप, नाही नाही मी लोकांना म्हणतो आपण पार्टीने जिथे उमेदवार दिलं त्याला जिंकूया. आणि मोठे चलाखीने त्यालाच त्या पूर्ण निवडणुकीचं संचालक बनवलं. सूत्रसंचालक जा तुझ्याच हाताने. नरोत्तम मिश्रा आले. 25 मंत्री, कॅबिनेट मंत्री, शिवराज पासून तर ज्योतिरादित्यपर्यंत
प्रदेशाध्यक्ष सगळे ठाण मारून दतियामध्ये की दिल्लीला उमेदवार निवडून जायला पाहिजे, नाहीतर ही बंडखोरी डोकं उठवायला सुरू करतील. इकडे काँग्रेस पण पूर्ण ताकदीनं उघडली. काँग्रेसने घनश्याम सिंहला टाकलं. तो तिथल्या एका राजपरिवारात सुद्धा त्यांचा ते संबंध आहे असं म्हणतात. क्लीन उमेदवार. आणि त्यानंतर जी मेहनत केली, पूर्ण काँग्रेस एकत्र झाली. जीतू पटवारी प्रदेशाध्यक्ष ठाण मारून बसला, घर घर गेला. काँग्रेस प्रत्येक कार्यकर्त्यांनी, समाजवादी पार्टीने पूर्ण ताकद जोडली, कारण तो एरिया मग पुढे तिकडे उत्तर प्रदेशचा बरंच तिथे इन्फ्लुएन्स आहे, त्यामुळे समाजवादीचे तिथे ते कार्यकर्ता लागले. आणि जेव्हा आम्ही 12,000 निवडून येऊ, 15,000 निवडून येऊ, पण प्रत्येक ठिकाणी याची रिपोर्ट होते की काँग्रेस फार चांगलं करते. पण शेवटच्या रात्री असं कळलं की करोडो रुपये वाटले गेले, अशा बातम्या आल्या. हे आम्ही कन्फर्म करत नाही त्याला. त्यामुळे वाटलं की काय पलटतं का काय. आणि मग जो सुरू झाली मतगणना, पहिल्यापासून काँग्रेस पुढे. बघता बघता काँग्रेसनी 10,000च्या पेक्षा जास्त लीड घेतलं होतं. मग शेवटी 3 राऊंड फार स्लो काउंटिंग झालं, त्यात त्यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केला, तरी पण काँग्रेस 6,000 जिंकली. आता त्यामुळे मुख्यमंत्री मोहन यादव वर प्रश्नचिन्ह. पण तो म्हणू शकतो, बाबा मी तर नरोत्तम म्हटलं होतं, तुम्ही दुसऱ्याला दिलं, मी काय करू. दुसरी गोष्ट, जीतू पटवारींनी इतकं मॅच्युरिटी दाखवली पहिल्यांदा की जिंकल्यावर घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सगळ्यांना क्रेडिट दिलं. समाजवादी पार्टीला सर्वात जास्त क्रेडिट दिलं. सगळे आपले पार्टीतले विरोधक जे त्याच्या पाठीमागे हात धुवून लागलेले आहेत त्या सगळ्यांना पहिले क्रेडिट दिलं. कार्यकर्त्यांना क्रेडिट दिलं. म्हणला माझी काहीच नाही इच्छा, मी फक्त अध्यक्ष आहो, माझी मेहनत सोडा हो, पण या सगळ्यांमुळे झालं. त्या मॅच्युरिटीमुळे काँग्रेसला एक नवा नेता मिळाला असं वाटतं. दुसरीकडे आता दिल्लीश्वराला हे विचार करायला हवा की वर्ण उमेदवार जर थोपला तर आता बीजेपीचे कार्यकर्ता सहन करणार नाही. गेले ते दिवस जेनजीच्या आंदोलनामुळे हे सगळं पोकळ बांबू आहे असं लोकांना कळल्यामुळे सगळीकडे हे नरोत्तम मिश्रांनी सांगितलं की आता मी बाबा राजकारणातला संन्यास, तुला कुठलाही पद नको, मी आता फक्त कार्यकर्ता म्हणून राहील. त्याला माहित होतं त्यांनी जरी जिंकून दिला असता उमेदवार तरी त्याला काहीच मिळणार नव्हतं. त्याला आता मार्गदर्शन मिळालं बसणार होते. पण कमीत कमी त्यांनी एक मेसेज तर पाठवला की माझ्याशिवाय दतिया नाही. दुसरीकडे जे महत्वपूर्ण सीट होती ती होती बाकीपूरची, बिहारची. ती याच्यासाठी महत्वपूर्ण की राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे नवीन नेते हे तिथनं 5 वेळा जिंकून आले. त्याच्या अगोदर त्याचे वडील जिंकलेले होते तिथनंच. ती त्यांची घरची सीट होती. भाजपाचा गड होता. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केल्यानंतर त्यांना राज्यसभेत आणलं. ती विधानसभा खाली झाली. त्यामुळे तिथे इतका दंभ वाढला होता. रविशंकर प्रसाद म्हणाले, अरे आम्ही कुत्र्या मांजराला जरी उभं केलं तरी जिंकून येऊ, काळजी करू नका. दुसरीकडे पूर्ण मोरल डाऊन झालेलं इंडिया गठबंधन, त्यांनी आरजेडीला ती सीट दिली. त्यांनी एका रेखा गुप्ताला उभं केलं. आता करायचा म्हणून विरोध. अशाच वेळी प्रशांत किशोर पीके, जो फार मोठा मॅनेजमेंट गुरु मानला जातो इलेक्शनचा, त्यांनी स्वतःचं राजकीय दल काढलं, स्वराज पार्टी, जनस्वराज पार्टी. पण मागच्या विधानसभेमध्ये ती सबसेट पडली. पण त्यावेळेला प्रशांत किशोर लढले नव्हते, सगळ्यांना लढवलं होतं. यावेळेला या मैदानात प्रशांत किशोर स्वतः उतरले, भरपूर मेहनत घेतली. 1.25 लाख तिथे जेनजी मतदाता होते, त्यांचं बरंच समर्थन. जनता दल युनायटेडचे जे सामान्य कार्यकर्ता किंवा मतदाता होता तो फार नाराज होता की आमच्या नितीशला तुम्ही दिल्लीला पाठवलं राज्यसभेत आणि ते सम्राट चौधरी नावाचं धूळ आणून बसवलं. त्या सम्राट चौधरी बद्दलचा द्वेष, ही सगळी स्थिती बीजेपीला च्या उमेदवार ज्याला घोषित केला त्याला कळली असावी. त्यामुळे त्यांनी हात वर केले की नाही, मी काहीतरी पारिवारिक कारणामुळे निवडणूक लढत नाही, म्हणून त्यांनी दुसऱ्याला एक नीरज कुमार सिन्हा म्हणून त्याला उतरवलं. खूप मेहनत घेतली, सगळी राज्य सरकारची सगळी टीम लागली होती.
दिल्लीतनं सगळे मोठे नेता, कोऑर्डिनेटर, सन बन सब, तरी पण तिथे प्रशांत किशोर 10,903 मतांनी जिंकला. आता जो अध्यक्ष आपली विधानसभाची परंपरागत सीट, बीजेपीचा किल्ला असलेली सीट नाही जिंकून आणू शकत, तो देशातल्या बाकी सीटना काय जिंकून आणू शकेल हा प्रश्न. सम्राट चौधरी मोठमोठ्या फोकणाऱ्या मारतो, तो तिथे भाजपच्या गळा म्हणजे बाले किल्ला असलेली सीट नाही राखू शकला. ती दुसरी गोष्ट. दिल्लीवाल्यांना समजलं की तुम्ही विरोधी पक्षांना कमजोर समजू नका. आणि आश्चर्याची गोष्ट, नितीन नवीनचं जिथं घर आहे त्या वार्डात सुद्धा बीजेपी हटली. म्हणजे हा कॉर्पोरेटर सुद्धा बनण्याच्या लायक नाही आहे, तो आता भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आता याची ही आजच निर्णय आला. 200 किलो लाडू आणून ठेवले होते. सुरुवातीला बीजेपी जिंकत आहे म्हणून नाचगाणं चालू झालं होतं. आता ते लाडू फेकून तर दिले नाही, पण असं मी ऐकलं की भाजपाचे नेता आपसात लाडू वाटून खात आनंद व्यक्त करतायत की बरं झालं, या दिल्लीवाल्याला कळलं पाहिजे, आमचं पण ऐकत झालं. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषय असं बोलतो. नमस्कार, पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.